येथील जो दुहेरी हत्याकांड आहे त्या हत्याकांडाच्या अनुषंगाने माझे पक्षकार कुरेशी यांचा भाऊ वसीम कुरेशी यांचा 29/5/2024 रोजी अमानुष असा खून झाला होता आणि ह्या खुनाच्या वेळेस त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या विशाखा भरणे यांचासुद्धा पूर्व वैमनस्यातून खून झाला आहे आणि यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत संबंधित कामावरील गुत्तेदार, त्याच्यानंतर इतर मजूर आणि भरणे कुटुंबातील सिद्धार्थ भरणे वगैरे इतर जे आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये आरोपी न करता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने माझ्या पक्षकारावरती दबाव टाकून व्यवस्थित असा खोटा FIR बनवून सर्व मूळ आरोपींना पाठीशी घातले। त्यामुळे येणाऱ्या 9 तारखेला कुरेशी हे उपोषणाला बसणार आहेत आणि त्यांची मागणी आहे की या गुन्ह्यामध्ये जी काही पुरावा नष्ट करून रीतसरपणे पोलिसांना हाताशी धरून मुख्य आरोपींना जसं मोकाट सोडून देण्यात आले त्यांना तात्काळ जेरबंद करण्यात यावं आणि गुन्ह्याला दिशाभूल करणाऱ्या पोलिसांना ह्या चौकशीतून काढून विशेष अधिकाऱ्यामार्फत ही चौकशी करण्यात यावी। आणि किलवट पोलिसांवर आता इथे विश्वास नसल्यामुळे नांदेडला जिल्हाधिकाऱ्यांकडे यांनी हे उपोषणाचे निवेदन दिले। तरी ह्या पूर्ण उपोषणास आमच्या वकील संघातर्फे मी सुद्धा आमचा पाठिंबा जाहीर करतो आहे।